मांडके साहेबाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झालं मी चांगलं कार्य करतोय, माझ्या कार्याची दखल माझ्या देशानं घ्यावी, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये डोळ्यातलं पाणी गालावर आलं. पण मांडके साहेबाच्या जीवनातलं सगळं चांगलं होतं, पण एक दुर्गुण होता, मांडके साहेबाला देव मान्यच नव्हता. मांडके साहेबाचा कर्मावर विश्वास होता, पण देवावर विश्वास नव्हता. उद्या सकाळी 10:30 वाजता दिल्लीला सत्कार आहे म्हणून आज रात्री 9 वाजता मांडके साहेब विमानामध्ये मुंबईमधून बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडवलं. पण जसा मांडके साहेबाला देव मान्य नव्हता, तसा देवाला सुद्धा मांडके साहेबाचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. जिथं विमान उतरवलं तिथं रात्रीचे 2 वाजलेले. इथून पुढे दिल्लीला जायला विमान किती वेळा नाही हे विचारण्यासाठी चौकशी केंद्राकडे मांडके साहेब गेले. विचारलं इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे. तपासांती कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला 10 तासानं विमान आहे. अरे मला तर उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोहोचायचंय. एवढे दिवस झालं मी चांगलं काम करतोय, जगामध्ये आपल्या भारत देशाचं नाव कमवलंय मी, मला निघावं लागेल. एक भाड्याची गाडी बोलवली मांडके साहेबानं, गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी निघाली. परंतु सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, धोधो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. परंतु पुढे एक नेमका अरुंद पूल आला. त्या पुलावरून मांडके साहेबांचा रस्ता चुकला. 5 किलोमीटर 10, 50, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला. पहाटेचे 4:30 वाजले तरी दिल्ली अजून दिसत नाही. मांडके साहेबांना ड्रायव्हरचा हात दाबला. ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर साहेब आता दिल्लीचा रस्ता चुकलोय आपण, सूर्योदय होईपर्यंत कुठेतरी थांबण्याची व्यवस्था पहा. ड्रायव्हर साहेबांना रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली. झोपडीच्या समोर गाडीला ब्रेक मारला. या झोपडीमध्ये 1-2 तास थांबण्याची व्यवस्था होते का म्हणून मांडके साहेब गाडीतून खाली उतरले. धावत धावत झोपडीच्या जवळ गेले. झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीमधून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, एक विधवा बाई होती, एक पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती बाई त्या पाळण्याला झोका देत देत भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. नेमकं मांडके साहेबाला ते मान्य नव्हतं, पण नाविलाज होता म्हणून दरवाजा वाजवला. त्या विधवा बाईनं दरवाजा उघडला. विचारलं, कोण आपण? मांडके साहेबांना स्वतःचं नाव नाही सांगितलं. मांडके साहेब म्हणले, ताई आमचा रस्ता चुकलाय, 1-2 तास तुझ्या तिथे थांबण्याची व्यवस्था होईल का? त्या ताईनं सांगितलं, का नाही होणार साहेब, या आतमध्ये. बसायला घोंगडी टाकली, पाण्याचा तांबा भरून दिला. साहेबांना पाणी ग्रहण केलं. त्या ताईनं सांगितलं, 2 मिनिटं थांबा, चहा टाकते तुम्हाला. चहा टाकायला गेली. चहा चुलीवर टाकला सुद्धा, पण देवाच्या नामचिंतनाची एवढी वेडी होती, तिला वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा देवाचं भजन करू. पुन्हा पाळण्याकडे गेली, पुन्हा भजन करायला सुरू केलं. पुन्हा भजन सुरू झालं. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं भजनामध्ये रममान झाली. अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी बाहेर पाहुणा आलाय, चुलीवर चहा टाकलाय. पटकन उठली, धावत धावत चुलीकडे गेली. पाहिलं तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा चढून गेलेला होता. पुन्हा साहेबांकडे आला, साहेब 2 मिनिटं थांबा, दुसरा चहा टाकतो. आता मात्र साहेबांना तिला 2 प्रश्न विचारले. साहेब म्हणले, ताई मी तुझ्या घरचं पाणी आणि तुझ्या घरचा चहा आता त्याच वेळेला पेईल ज्या वेळेला माझ्या 2 प्रश्नाची उत्तर मला मिळतील. तर ताईने सांगितलं, साहेब तुमचं नाव तरी मला सांगा, अहो तुमची माझी ओळख नाही. साहेबांना सांगितलं, मी माझं नाव तुला नंतर सांगतो, अगोदर माझ्या प्रश्नाची उत्तर दे. ती ताई म्हणते, अहो साहेब तुमची आणि माझी ओळख नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं माहित नाही, तुमचं नाव काय, तुमचं गाव कोणतं, तुम्ही राहता कुठं, तुम्ही करता काय, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही, तुम्ही का प्रश्न विचारताय? न राहून मांडके साहेबांना पहिला प्रश्न विचारला, कागद ताई गेली अर्धा तास झालं मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतीये, त्या पाळण्यामध्ये कोण आहे? त्यावेळेला ताईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि ताई म्हणली, साहेब त्या पाळण्यामध्ये माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. आता मात्र मांडके साहेबांना दुसरा प्रश्न विचारला, ताई अगं वेडी आहेस का ग? अगं या जगात देवच नाही, कशासाठी या देवाची भक्ती करते? त्यावेळेला ताईनं दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. ताई म्हणली, ओ साहेब अहो तुमची आणि माझी ओळख नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं माहित नाही, तुमचं नाव कोणतं, तुमचं गाव काय, तुम्ही करता काय, तुम्ही राहता कुठं, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही. तरी सुद्धा तुम्ही दुसरा प्रश्न फार सुंदर विचारला. तुम्ही म्हणलात कशासाठी या देवाची भक्ती करते? सांगू साहेब कशासाठी करते? साहेब बघा ना पुढे पलंग आहे, पलंग. अहो त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या
5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय असं म्हणतात. बुवा मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. साहेब मला माहिती आहे या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या डॉक्टर नीतू मांडकेकडे जाईल. आता मात्र मांडके साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मांडके साहेब काय म्हणले माहितीये, ए ताई अगं ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात, पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाची भक्ती आहे आज त्याला भेटण्यासाठी मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. फक्त देवाचं भजन करा, भेट दिल्याशिवाय राहणार नाही. नामचिंतन करत राहा. 6 विकारांवर विजय मिळवला तुकोबाराय म्हणतात. जन धन तन केले तृणाही समान, तृणा